नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लव गुरु या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. प्रेम हे चांगले किंवा वाईट नसते. वाईट असते ते वासना व इच्छा. शारीरिक इच्छा, कुतूहल, प्रेम, वासना या फक्त लैंगिक आकर्षणे आहेत. यांना संयोग किंवा भाग्य नसते. कदाचित पहिलं प्रेम हे सकाळचं पडलेली गुलाबी थंडी, जी क्षणासाठी मनाला व शरीराला गारठून टाकते. कदाचित प्रत्येक स्त्री पुरुषाच्या आयुष्यात प्रेमाचा योग येतोच. जर की हा योग लग्नानंतर एखाद्याचा आयुष्यात आला तर मग उशिरा आलेले शहाणपण समजावे. मी नमिता. माझे लग्नही झाले. मी एका तरुण टीन आणि सुरेख माणसाशी लग्न केले. तो रुग्णालयात शिपाई म्हणून काम करीत होता. मी आपणास माझ्याबद्दलची गोष्ट सांगणार आहे. मग मी शाळेत असताना शाळेत शिकण्यामध्ये खूप मंद होते. मी खूप दुःखी आणि खिन्न उदास होती. मी सहजपणे काहीही समजत नव्हते. म्हणून माझ्या वडिलांनी मला शाळा सोडण्यास भाग पाडले. कारण त्यांना शिक्षण देण्यासाठी 2 बहिणी आणि 1 भाऊ होते. आणि ते कुटुंब नियमितपणे हाताळण्यास सक्षम नव्हते. आणि आमच्या शालेय कामात नियमितपणे पाहण्यास सक्षम नव्हते. शालेय जीवनात माझी शाळा कार्यक्षमता खूपच कमकुवत आणि अत्यंत खराब असल्याचे सांगितले होते. माझ्या स्थितीबद्दल आणि माझ्या नियमित भविष्याबद्दल विचार करण्याबद्दल माझ्या वडिलांना काळजी होती. मी नियमितपणे शालेय शिक्षण घेत नव्हते. जेव्हा मी 14 वर्षांचा होते, तेव्हा माझी आई आम्हाला सोडून गेली. आणि मग सर्व कौटुंबिक जबाबदारी माझ्या वडिलांच्या खांद्यावर पडली. त्यांनी आम्हाला कधीही मारले नाही आणि कोणत्याही प्रकारचे छळ जबरदस्ती केली नाही. त्याने आमच्यावर छडीचा वापरही केला नाही. महेश वगळता माझ्याशी बोलण्यासाठी गावातील कोणीही धजत नव्हते. तो आमच्या घरच्या बाजूला राहायचा. माझे वडील व महेशचे वडील रोजच्या जवळच्या गावातील सत्संग कार्यक्रमाला भेट देत. तर त्यावेळेस घरात मला कोणीच नसायचे. कधी-कधी महेश बहुतेक घरात खेळ खेळण्यात येत असे. आम्ही भातुकलीचा खेळत असू. लहानपणापासून हा नवरा-बायकोचा खेळ आपल्या बालमनास दोन्ही समजू शकत नव्हता. एकमेकांना खेळात स्पर्श करतात. एकमेकांना हात लावतात. एकमेकांना प्रेम करतात. खेळी-खेळीत खूप काही केले जायचे. पण आपण ज्या खेळ खेळतोय ते एक खेळ म्हणून खेळत असत. एकदा प्राथमिक शाळेकडून प्रायोजक दिला होता. त्यात आम्हाला निवडले होते. म्हणून महेशने मला त्यांच्या ग्रुप ड्रॉइंगमध्ये निवडले. विषय आमचा गाव होता. म्हणून आम्ही वेगवेगळ्या रंगाने प्रोजेक्ट केला. आमच्या शाळेतील चित्रकला शिक्षकाने आम्हाला निर्देश दिल्याप्रमाणे सर्व काही दर्शविले. मी आणि महेश या विषयावर आणि गावाच्या कामगिरीबद्दल विचार करीत होतो. आणि चित्रकला पूर्ण केली गेली आणि शेवटी अंतिम स्पर्श केला गेला. हे जवळजवळ समाप्त झाले. आणि आता आम्हाला चित्रकला दर्शविण्याकरिता महान चित्रकाराने आमच्या चित्रकला प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी शाळेत आले होते. त्यानंतर परीक्षकाने प्रत्येक प्रोजेक्ट खोलीवर लटकत असलेल्या प्रत्येक चित्रपटाची तपासणी केली आणि त्यानंतर वार्षिक चित्रकला प्रकल्पात सर्वोत्कृष्ट टेक्स्ट निवडले. प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला? आम्हाला. होय. त्या प्रोजेक्टसाठी आम्हाला प्रथम बक्षीस मिळाले. आमच्या चित्रकला प्रोजेक्ट खूपच आवडला. त्याने आमच्या नावाची घोषणा केली. आम्हाला सन्मानित व्यक्तीकडून बक्षिसे मिळाली. यासाठी आम्हाचे सत्कार केले. प्रत्येकाला आनंद झाला की गावात चित्रकला प्रकल्पात प्रथम स्थान प्राप्त केले. मग परीक्षकांनी शाळेसमोर पेंटिंग कार्यांचे स्पष्टीकरण देण्यास महेश यांना विनंती केली. त्यांनी गावात आणि गावातील लोकांमधून वाहणारी नदी दर्शविली आणि पाण्याच्या पात्रात काम करणाऱ्या स्त्रियांना कपडे भांडी कुंडी धुवताना व पुरुष गुरेढोरे घासताना दाखवली. खरं म्हणजे आमच्या गावात नदीच नव्हती. एके दिवशी माझा चुलत भाऊ, त्याच्याकडे एक मोबाईल होता. तो नेहमी नग्न पिक्चर बघायचा. कधी-कधी मी चोरून बघायची. माझी वासना वाढत होती. कुतूहल वाढत होते. महेशला मी मनापासून प्रेम केले आणि त्याने माझे हृदय चोरले, पण एका गावात अशा प्रेमाला परवानगी नाही.
महेशच्या घरात एक विधवा स्त्री आली. ती लग्नानंतर 1 वर्षाने तिच्या पतीचा मृत्यू झाला. महेशला हे माहीत नव्हतं. पण त्याने मला सांगितले की ती आमची सगळ्यामध्ये बहीण होती. आणि आता ती आमच्या बरोबर आयुष्यभर राहिली होती. तिला धक्का बसला आणि ती वेड्याची बळी पडली. ती बऱ्याच दिवसांपासून दुःखी झाली. त्यामुळं दररोज ती कमजोर होत होती. महेश आईने तिला हातभार लावला. आणि तिने मनावर नियंत्रण ठेवले. ती घरातच राहिली आणि ती अस्वस्थ होऊ लागली. गावातील लोक म्हणाले. पण तिला शारीरिक व मानसिक धक्का बसला होता. महेश नेहमी तिचे विखुरलेले केस आणि अव्यवस्थित अवस्थेत पाहायचा. जेव्हा ती विहिरीवर कपडे धुवायला जायची, तेव्हा नेहमी महेशने एकदा अर्धनग्न होती. त्याने एकदा तिचा स्तन उघडा भाग पाहिला आणि परत आला. हा आकर्षण दिवसेंदिवस वाढत होता. तिचे ब्लाऊज अर्धे नग्न उरूस दिसले तेव्हा तिने घरात जेखग वाढताना तो तिचे अर्धे स्तन ब्लाऊजमधून बाहेर आलेला पाहायचा. ती रात्री झोपताना छातीवर त्याचा हात टाकायची. एकदा रात्री महेशचे कुटुंब झोपले आणि त्याचा बाजूला विधवा झोपली. महेशला तिच्या शरीरावर आणि तिच्या ब्लाऊजमध्ये हात शोधण्याचा प्रयत्न केला. तिला काहीही वाटले नाही. कारण ती खोल झोप मध्ये होती. महेश तिच्या स्पर्शाने तीव्र भावनांवर नियंत्रित होत नव्हते. एके दिवशी माझे वडील घरी नव्हते. म्हणून मी आणि बहीण, भाऊ आणि माझे आई घरी होतो. म्हणून रात्री माझ्या आईने महेशला रात्रीच्या वेळी आमच्या सोबत झोपायला बोलावले. मी महेशच्या बाजूला आणि आईला चिकटून होतो. मागोमाग बहीण व बाई होते. रात्रीच्या वेळी आईने तिची बाजू बदली व ती महेशच्या दिशेला फिरली. महेशली हात खांद्यावर हात टाकायची सवय होती. त्याने मी समजून माझ्या आईवर हात टाकाला व तिचे स्तन दाबू लागला. त्याच वेळी मग त्याने माझ्या ठिकाणी भाऊला झोपवलंय. मग आम्ही दोघे कोपऱ्याकडे महेशचा हात पोचणार नाही अशा अंतरावर झोपलो. एके दिवशी महेशच्या घरात कोणीही नव्हते. त्याने मला त्याच्या घरी बोलावले. आम्ही दोघे नवरा बायकोचा खेळ खेळत होतो. आणि त्याने माझे छाती दाबली आणि शरीरावर चुंबन घेतले. मी त्याच्या वागण्याचा विचार केला नाही. आम्ही एका बेडशीटमध्ये झोपलो. माझ्या कुटुंबाने मला संपूर्ण दिवस शोधाशोध चालू होती. मग माझ्या चुलत भावाने संशय घेतला आणि महेश घराकडे जाण्याचा मार्ग शोधला. आम्ही दोघे एकाच वेळी कपडे घालून आणि नग्न कपडे घातले होते. पण नंतर त्यांनी माझ्या वडिलांकडे तक्रार केली. आमच्या दोघेही नग्न स्थितीत पाहून त्याने आम्हाला ब्लॅकमेल केले. एके दिवशी तो मला वापरायची प्रयत्न करीत होता. त्याने माझ्या छातीला स्पर्श करण्याचा देखील प्रयत्न केला. आणि त्यांनी मला प्रथम ब्लू फिल्म दाखविली आणि ते बार पाहण्यासाठी पागल झाले. एक दिवस मी माझ्या शरीराला स्पर्श करण्यास नकार दिला नाही तर तो माझे रहस्य उघडे केले असते. मी त्याला सहकार्य देतो. एकदा माझ्या वडिलांनी माझ्या चुलत भाऊ आणि मला दोघांना पाहिले. तो माझ्याशी दुर्व्यवहार करीत होता. मग वडिलांनी त्याला मुंबईला रवाना केले. काही दिवसांनी मलाही मुंबईला पाठवले. महेशला भेटण्याची माझी इच्छा वाढत होती. अखेर तो योग आला. किती वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही. महेशला भेटण्याची माझी इच्छा वाढत होती. अखेर तो योग आला. किती वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही. मनुष्याकडून चूक होते. पण त्याच्याकडे आकाशात मर्यादा देखील आहे. ज्याची इच्छाला मर्यादा नाही. तुम्हाला ही इच्छा वाटली पाहिजे अशी इच्छा असलेल्या दुःखाची इच्छा जगाला आवडते. जे प्रेम साधकांना भाग्य मिळवून देते तेच खरे प्रेम पूर्ण करतात. आणि इच्छा असलेल्या देवाशीही आकाशात झगडतो. चांगल्या हेतूने चांगले, वाईट हेतूने वाईट घडते. पुढचे 10 वर्ष मी आता माझ्या वडिलांसह मुंबईत होतो. मी आता 18 वर्षांची मुलगी होती. वरीलप्रमाणे माझ्या वडिलांनी मला कोणाशी लग्न करायचं ठरवलं होतं. म्हणून लग्नानंतर माझे व्यसन कमी होईल. पण सगळ्यांनाच चांगली स्वप्न पडत नसतात. खरं म्हणजे घडली तसेच माझ्यासोबत भाऊ व वडील आणि उर्वरित सदस्य गावाकडे गेले. रात्री वडील नाईट शिफ्टला जायचे त्या रात्री महेश मला भेटायला आला पाठच्या दरवाजातून. आता तो माझ्यासोबत संपूर्ण रात्र
आणि भाऊ. प्रत्येक दिवस रात्री पडलेल्या स्वप्नासारख्या, आश्चर्यकारक स्वप्नासारखे दूर गेले. संपूर्ण दिवस निघून जातो, पण रात्र सरत नाही. म्हणतात ना, रात्र वैऱ्याची. रोज रात्री भाऊ झोपल्यावर महेश पाठच्या दरवाजाकडून आत यायचा. माझा भाऊ झोपला की आम्ही दोघे एकमेकांना स्पर्श करत होतो आणि प्रथमच मला एक कपड्यात झोपायला लागलो. प्रथमच महेशंदने माझे कपडे काढले आणि मला माझ्या नग्नतेत बघितले. त्या रात्रीपासून महेश वेडा केला. जर शेजाऱ्यांनी त्याला पाहिले तर ते सगळीकडे पसरले जाईल. म्हणून अंधारात निघून जाण्यापूर्वी माझ्या भावाच्या झोपेतून उठायची आधी सकाळी निघून जायाच. सकाळ उजळण्याआधी त्याला घरी जावे लागण्याचे. महेशने कामाची शिफ्ट नाईट शिफ्ट घेतली होती. रात्री कामाच्या ऐवजी तो दर रात्री माझ्या खोलीत येत असे. एके दिवशी पाऊस खूप होता. मी कामाला लागले होते. एके दिवशी त्याने मला रूममध्ये बोलवले. त्याचा घरी कोणी नव्हते. कोणीतरी महेश भावाला फोन केला की तो रात्री घरी आला. त्याने दरवाजा ठोकवला. महेश गडबडून जागा झाला. त्याने मला रात्रीच्या पोटमालावर लपवून ठेवले. सकाळी उठताच त्याचा भाऊ ड्युटीवर गेला. मी कशीबशी पाठच्या दरवाजाने सटकली. माझ्या वडिलांनी मला विचारले की एवढ्या रात्री कुठे होती. मी सांगितले की मैत्रिणीकडे पावसामुळे ट्रेन बंद होत्या. पावसाचा सीजन वडिलांनीही मान्य केले. त्या दिवशी खरोखरच रेल्वे गाडी बंद होत्या. महेशला माझ्याबरोबरही लग्न करायचा होते, पण तरीही मी हाताबाहेर गेले होते. महेश एकदा माझ्या मोबाईलवरील नंबर तपासत होता. महेश म्हणाला की लवकरच माझ्याशी लग्न करणार आहे. एकदा तो माझा मोबाईल चेक करतो. त्यात एका मुलाचा मिस्ड कॉल होता. महेश त्या फोनवर कॉल करतो. मला माहीतच नव्हते तो कोणाचा नंबर होता. महेशने फोन डायल केला. कोणाचा हा नंबर, महेश म्हणतो. तू कोण बोलतोस आहेस? तू एवढे फोन का करतोस? माझे तिच्याशी लग्न होणार आहे. दुसरा मुलगा म्हणाला. लग्न करायचे असेल तर तिच्याशी लग्न करू नका, असे सुचविले. तिला लग्न करायचे नाही. तिला फक्त शरीर सुख हवंय. जर तुम्हाला खरं चित्र बघायचं असेल तर आज मी तिला लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलावले आहे. या ठिकाणी जेमतेम संध्याकाळपर्यंत थांबून मी तिच्या विरोधात निकाल आणि पुरावा देईन. महेश तिथे लपलेलाही होता. हे मला माहीत नव्हते. संध्याकाळी मी त्या ठिकाणावर रिक्षाने येते, तेव्हा मी तिथे वाट पाहत होते. महेशने माझ्या वडिलांना बोलावले घटनास्थळी. महेश लग्नाला नकार दिल्यामुळेच माझ्या वडिलांनी माझ्याबद्दल राग अनावर झाला होता. ती कधीच चांगली बायको होणार नाही. फोनवरचा मित्र बोलला. मला अशा विकृत स्त्रीशी लग्न नाही करायचंय, महेश बोलला. आम्ही तिघेजण उभे होतो. महेशला मी समजवण्याचा प्रयत्न केला की त्या मित्राने मला भेटायला बोलावले होते. ते आम्ही राहते तिथेच राहतो. महेश आता काहीच ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. त्याने सरळ लग्नाला नकार दिला. ज्याने मला बोलावले होते त्याला माझा फक्त वापर करून घ्यायचा होता. त्याला मी विरोध केला. त्याचा प्रेमाचा प्रस्ताव मी नाकारला म्हणून त्याने भलत सलत सांगून आपल्यात फूट पाडली होती. महेशला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. मी फक्त ढसाढसा रडत होते. ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले तो एका मिस्ड कॉलवरती माझ्या प्रेमावर संशय घेत होता. मी त्याबद्दल विचार केला आणि माझे वडील तिथे उभे राहिले. मला माझ्यासाठी कोण महत्वाचे हे मला ठरवायचं होते. वडील की प्रेम वासना, हे निवडायचं होतं. वडिलांनी मला कधी आईची कमतरता भासू दिली नव्हती. मी खोल विचारात गढून गेले होते. पुरुषी माणसांवर प्रेम करणे हा गुन्हा आहे. तो वापरून पलटवार करायला घाबरत